दादी दादी दिखो दिखो दादी दादी बॉय कशी झोपली बघितली का? किती वाजले दादा आता? तो कसं जांभळे देते. आता 10 वाजलेत आणि दादू आपला आताशी बळच उठवलाय दादूला. तो का उठून कसा करतोय, हे कसा करतोय तू सांग म्हणा. 10 वाजता कोंबड खोकतात बघा. 10 वाजता कोंबड खोकतात दादाला उठवायसाठी आणि दादू आपला 10 वाजता उठलाय. है ना पिलू? रागावते मलाच मारतोय ते. मग ते काय हिडीव करते माझा तो का. बरं चला आता आपल्या दादूचं दात घासायचं, दादूला आंघोळ करायची, मग दादूला जेवायला द्यायचं. आहे का? कोंबडा खोकतोय का नाही बघा बरं. 10 वाजता कोंबडा खोकतोय का नाही? सकाळ सकाळ पहाटे 5ला 3ला कोंबडं खोकतात. ते आता 10ला कोंबडा खोकतोय कारण का आपल्या दादूला उठवायसाठी कोंबडा खोकतोय. है ना पिलू? दादूला उठवायसाठी चाललंय ना. हे का सगळे कपडे बिपडे सगळं दादू इथं झोपून घेतले दादूने घरात. अजून काही सुद्धा काढले नाही आणि आमची सगळी कामं राखलेत. आम्ही रानात निघालोय आणि बाकीची पोरं सगळी शाळेत येत गेल्यात. तरी दादू आपला झोपून घेतले दादूने. कारण का दादूला काही सुद्धा काम नसतं. शाळेत जायचं नाही का कुठं काय काम करायचं नाही. दिवसभर मस्तपैकी 3 टाइम जेवण करायचं आणि खेळायचं. हे का नाही बाबू? ट्रॅक्टर आला कुठं बघायला जायचं, कुठं काय बघायचं, मोबाईल बघायचं, कोण गाडीवर येते का ते बघायचं फिरवायला. है ना बाबू? इकडं बघ सोन्या. पप्पी दे मला. चल बरं चला आता जायचे आपल्याला रानात. खुरपाय आणि ह्या दादूची अशी मस्ती चालली. मस्ती उठून कसा कोंबडा खोकते आहे का? ऊन पडले का नाही सगळीकडं? कुणी सुद्धा राहिलं नाही घरी बसून. सगळे जिकडं तिकडे गेली. वाटते का दादू आपला पारस आहे म्हणून? क्यूटचा दादू आहे क्यूटचा. तो का आजूक लोळते. बरं चला आपण आंघोळ करून घेऊ. चला पाणी सांडले. चला दादूला आपली आंघोळ करायला पण जमत नाही. दादूचं दात घासायला लागतात, दादूला आंघोळ घालायला लागते. तर अशी आपल्या दादूची सेवा. तरी पण दादू इतका आगाऊपणा करतो आणि एवढी मस्ती करतो. तू बोल बरं. तू काय काम करतो तू सांग. तुला काय जमतं बाबू सांग. पिलू सांग की तुला काय येतं? काहीच नाही येत दादूला, अजिबात नाही येत. पप्पी दे मला. पप्पी नाही देणार दादू? तू नाही देणार पिलू पप्पी? आपला दादू राजा माणूस आहे आणि देव माणूस आहे का नाही बाबा? देव माणूस आहे. हे कशी कोलणी चाललेत आहे का? तर पायाने बंद करतो मोबाईल. त्याला पाय लावून बंद करायचा असतो. तो लय खोडीचा आहे. त्याचा हात पकडला ना ते काय करतो तो का खोडीचा म्हणल्यावर कसा माझी केस ओढतोय. मला मारणार आहे का दादू? तो का चावतो. नको चाव बाबू. आया. बरं सॉरी दादा. बरं सॉरी. नाही सांगत तुझं नाव. नाही सांगत. त्याला नाव सांगितलेलं आवडत नाही. त्याला लय राग येतो. है ना पिलू? बरं चला 10 वाजल्यात. भुका लागल्या असतील. जेवून घ्यायचंय. मला रानात जायचंय खुरपायला. हाय का नाही? पप्पा आल्यावर काय म्हणताल? तू बसली दादूपाशी. दादू पण बसतो आणि तू पण बसली. आणि रानातलं काम कोण करीन? दादू आपला मोठा आहे. दादूचा आता बड्डे येणार आहे पुढल्या महिन्यात. तर दादूला शुभेच्छा द्यायच्या तुम्ही सर्वांनी. तर आपल्या दादूचा बड्डे येतोय बघा आता ऑगस्ट महिन्यामध्ये येतोय. 28/8 दादूचा जन्मदिवस. 28/8 गोकुळाष्टमी दिवशी दादू जन्मलेला आहे. आणि दादूचं नाव आहे कृष्णरूप. गोकुळाष्टमी दिवशी जन्मल्यामुळं दादूचं नाव आपण काय ठेवलेलं आहे? कृष्णरूप नाव ठेवलेलं आहे दादूचं. असं झालंय आपला पांगळा कृष्ण आहे का ना दादू? पांगळा कृष्ण आहे. मुका बी आहे, पांगळा बी आहे. हाय आपला कृष्णदेव. आहे का कुणाला असा कृष्णदेव? गोकुळाष्टमी दिवशी जन्माला आहे दादू आपला. है ना पिलू? तर दादूचा आपण बड्डे करू. तर दादूला तुम्ही शुभेच्छा नक्की द्यायच्या वाढदिवसाच्या. अजून दादूचा बड्डे लांब आहे पण मी आधीच सांगते त्याच्या बड्डेचा आपण ज्या दिवशी बड्डे त्या दिवशी आपण
त्याचा हिडीव करू, हाय का नाही पिलू? तर दादू आमचा लय लाडका आहे, लय लाडका आहे सगळ्यांचा. काळजाचा तुकडा आहे, काळजाचा तुकडा, आहे का नाही पिलू? एवढा मोठा आहे पण लय लाड आहे त्याचा, लहान बाळासारखा. 14 वर्षाचा झाला दादू आपला, 13 मधला आहे का ना पिलू? 2013 आहे ना पिलू? बरं चला आंघोळ करून घ्या, आंघोळ करून घ्या. कोण राहिले पारूस? तुम्ही राहिलाय का? कोण कोण म्हणा पारूस 10 वाजेपर्यंत सकाळच्या. मी राहिलो पारूस, कारण का आपल्या दादाला काय बी काम नसतं, काय बी काम नसतं. वाटतं का दादा आपला पारूस आहे? कसा वाटतंय? बुवा अबुआ अबुआ करायचं ना दादूला? काय करायचं? अबुआ तू बोल ना बाबू, तू बोल म्हणा. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या तुम्ही 1 महिना आधी शुभेच्छा द्यायच्या वाढदिवसाच्या. आता जे येणारे पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस आहे. हां, कोण कोण येणार आहे माझ्या बड्डेला सांगा म्हणा. आपलं दादूला बड्डे केलेला आवडत नाही, दादूला माणसं आलेली आवडत नाही, तरी पण आपण दादूचा केक कापून छोटासा बड्डे करू, आहे का नाही बाबू? त्याला बोलू वाटत नाही, कारण का ते आत्ताशी झोपेतनं उठलाय, नाराज झालाय दादू आपला, आहे का नाही पिलू? तर चला, हे आमचा पसारा पाहू शकता. घरात सगळा पसारा आहे. 10 वाजल्यात तरी अजून काही बी राखलं नाही. तर चला आता आपण आंघोळ करून घेऊ, जेवण करून घेऊ, म्हणजे मी रानात जाईन आणि तू घरी खेळन. चलो. तुला बोलायचं का? बोल बरं. बोल ना, काय चाललंय म्हणा तुमचं? जेवला का तुम्ही? जेवला का म्हणा? बोल ना दादू. झोपेत न उठला म्हणून त्याचा आवाज निघा नाही. लाजला तो का? लाजला आणि बळच आवाज काढतोय. दादू आपला तसा आवाज काढत असतो फक्त. दादू एकदा काढ ना. दादू बोल ना, एकदा बोल ना. लाजलं ग बाया लेकरू माझं. बरं चल तू बोल ना. एकदा कर की, एकदा म्हणा तुमच्या आंघोळ्या झाल्या का म्हणा. मी आंघोळ नाही केली अजून. तो का विचारते दादू तुम्हाला? हा सांग. आंघोळ केली का म्हणा? जेवला का तुम्ही? 10 वाजलेत आता, सकाळचे 10 वाजलेत म्हणा. लाजतोय तो का, कसा पडून घेतोय खाली. दादू उठ, चल उठा तो उठ म्हणले की उठला. चला कपडे काढा. आंघोळीला जायचं, आंघोळीला जायचं. त्याचा आवाज निघा नाही, त्याला बोलायचे. तर पप्पी दे. तुम्हाला पप्पी दिली नाही आजची? कशी पप्पी घ्यायची? अशी एक पप्पी दे, एक पप्पी दे. आजी दे. देख, तुला लय आवडते ना, तू घेतो का माझी पप्पी? त्याला नाही घ्यायला पप्पी, त्यानेच असं तोंड पुढं करतो. येत नाही म्हणल्यावर लय राग येतो, लय येतो जणू काय, लय येतो ना राग. हा, तो का असा राग येतो दादूला आपल्या येत नाही म्हणल्यावर. सगळं येतं दादूला आपल्या, सगळं काय येतं. लय पैसे कमवून आणतो दादू आपला, आहे का ना? किती पैसे कमवतो दादा? लाख रुपये महिना कमवतो दादा आपला. 1 लाख, है ना पिलू? किती कमावतो? 1 लाख कमवतो. घरी बसून 1 लाख कमावतो. त्याला म्हणलं काय काम करत नाही, त्याला लय राग येतो. मग आता लय पैसे कमावतो, आहे का ना? तो आता कसा शांत झाला, कमावतो ना. तर आपल्या दादूच्या पायातले लक्ष्मी, दादूमुळं सगळं काय आहे आपलं. आपला सुखी संसार आहे आपल्या ह्या पिल्लूमुळं. तर चला बाय करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.